नमस्कार. सर्वप्रथम बी ए भाग 3च्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. मी डॉक्टर व्ही एस इंगळे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, गोस सी गावंडे महाविद्यालय, उमरखेड. मित्रहो, कोविड-19 या महामारीने तुमच्यावर केलेल्या आशीर्वादामुळे कोणत्याही प्रकारची परीक्षा न देता 2019-20 या सत्रामध्ये बी ए भाग 2 या वर्गात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तुम्हाला यावर्षी 2020-19 20-21 या सत्रात बी ए भाग 3 सेमिस्टर 5चं अध्ययन करावं लागणार आहे. मित्रहो, सेमिस्टर 5च्या तुमच्या या अभ्यासक्रमामध्ये आज आपण युनिट क्रमांक 2 मधील आरक्षण या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. वास्तविक पाहता आरक्षण हा विषय आपणा सर्वांच्या चांगल्या प्रकारच्या परिचयाचा आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपणा सर्वांचाच संबंध आरक्षण या शब्दाशी येतो आणि त्यामुळे तो आपल्याला सर्वांना परिचित असणे साहजिक आहे. परंतु आरक्षणाचा अर्थ जाणून घेताना, आरक्षणाची निश्चित व्याख्या करताना मात्र आपली काहीशी प्रमाणात गफलत होताना दिसून येतं आणि म्हणूनच आपण आरक्षणाच्या बाबतीत सविस्तर अशा प्रकारचं अध्ययन राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी करावं, हेच अभ्यासक्रम निश्चित करणाऱ्यांचा रास्त उद्देश आहे. जेव्हा आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समाजांचा वेगवेगळ्या प्रकारचा आहे. आरक्षण हे नेमकं काय आहे? आरक्षणाचा व्यापक अर्थ राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी समजून घेणे गरजेचे आहे. आरक्षण म्हणजे काय? आरक्षण कशाला म्हणतात? तर आरक्षण हा या शब्दाचे इंग्रजी भाषांतर रिझर्वेशन असे आहे. रिझर्वेशन किंवा आरक्षण म्हणजे विशिष्ट वर्गातील किंवा गटातील लोकांसाठी राखून ठेवलेली जागा असा आपल्याला सोपा अर्थ घेता येईल. तसा आरक्षणाचा प्रमुख उद्देशसुद्धा हाच असताना आपल्याला दिसून येतो की सर्वांना समान वाटप किंवा समाजातील दुर्बल घटकांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांना दिलेली विशेष संधी होय. म्हणजेच आरक्षण देण्याचे कारण किंवा विशिष्ट लोकांसाठी राखून ठेवलेली ती जागा किंवा विशिष्ट लोकांना दिलेली संधी म्हणजे आरक्षण. परंतु आरक्षण म्हणजे पोट भरण्याचे साधन नसून आरक्षणाचा निश्चित अर्थ प्रतिनिधित्व होय. आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व. कारण आरक्षणाची
व्याख्या ऑक्सफोर्ड इंग्रजी शब्दकोशानुसार अशा प्रकारची करण्यात आलेली आहे की काही अधिकार, सत्ता, विशेष हक्क इत्यादी संदर्भात विशिष्ट कृती अथवा वस्तुस्थिती राखून ठेवणे म्हणजे आरक्षण होय. म्हणजे आपल्याला असलेले जे अधिकार आहेत, भारताच्या संविधानाने दिलेले जे अधिकार आहेत, आपल्याकडे असलेली जी पॉवर आहे, आपल्याकडे असलेले जे आपले विशेषाधिकार आहे, यांच्या संदर्भात आपण एखादी कृती करण्यासाठी राखून ठेवणे म्हणजे आरक्षण होय. परंतु आरक्षण हा शब्द संरक्षणात्मक विभेदीकरण तसेच रक्षात्मक भेदभाव या अर्थाने सुद्धा वापरला जातो. समाजाचे, मानवाचे होणाऱ्या अन्यायापासून किंवा अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आरक्षण महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आरक्षणाची व्याख्या करीत असताना ऑक्सफोर्ड कॉन्सेस डिक्शनरी ऑफ पॉलिटिक्समध्ये आरक्षणाची अशा प्रकारची व्याख्या केलेली आहे की कोटा हे धोरण आहे की ज्यात सरकारी नोकऱ्या, शैक्षणिक जागा आणि लोकनियुक्त पदे विशिष्ट समाज गटांसाठी विशिष्ट प्रमाणात बाजूला काढून ठेवली जातात. म्हणजेच आपण जेव्हा जेव्हा महाविद्यालयात, शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा आणखीन कोणत्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये आपल्या नोकरीच्या अनुषंगाने अर्ज दाखल करण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला हा शब्द कुठेतरी ऐकायला मिळतो की इथे या जातीचा, त्या वर्गाचा, त्या धर्माचा तेवढा कोटा हा राखीव ठेवण्यात आलेला आहे, की त्याला कोटा असं म्हणतात. आणि कोटा म्हणजे अशा प्रकारचे धोरण आहे की तो सरकारी नोकऱ्यांमध्ये राखून ठेवलेली जागा, शैक्षणिक क्षेत्रात राखून ठेवलेलं क्षेत्र, जी लोकनियुक्त पदे आहेत ती लोकनियुक्त पदे विशिष्ट समाजांसाठी बाजूला काढून ठेवणे. आरक्षणाची का आवश्यकता आहे? कारण आरक्षणाचा प्रमुख उद्देश हा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हा आहे. आपण एकेकाळी चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये जीवन जगत होतो. आणि ती चातुर्वर्ण व्यवस्था म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि या 4 वर्णामध्ये व्यवसायांची सुद्धा विभागणी करण्यात आलेली होती. ब्राह्मणांनी काय करायचं? पूजा अर्चा मंदिरामध्ये. क्षत्रियांनी काय करायचं? लोकांचं संरक्षणाचं काम करावं. वैश्यांनी काय करावं? तर शेतीमध्ये शेती करावी, अन्नधान्य पिकवावं. आणि शूद्राकडे एक जबाबदारी सोपवलेली, आणि ती म्हणजे त्यांनी आयुष्यभर कामगार किंवा मजूर म्हणून जीवन जगावं. परंतु मनुष्य जन्म घेत असताना कोणत्याही प्रकारे विशिष्ट अशा प्रकारचा प्रण किंवा विशिष्ट अशा प्रकारची भूमिका स्वीकारून जन्म घेत नाही. जेव्हा माणूस जन्म घेतो तेव्हा तो कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, वंशाचा, लहान मोठा, श्रीमंत गरीब असा नसतो. तर तो कोणत्याही प्रकारच्या शृंखलाशिवाय त्यांनी या भूमीवर पाऊल ठेवलेलं असतं. परंतु हळूहळू या वर्णव्यवस्थेमध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारचं संबोधलं जातं. अशा वेळी सर्वांना समान न्याय असावा, सर्वांना समान वागणूक मिळावी, ही निसर्गतःच
सगळ्यांना सर्वश्रुत आहे. परंतु मानवनिर्मित ही विषमता दूर करण्यासाठी जर एखाद्या वेळी विशिष्ट जातीच्या धर्माच्या लोकांकडून कनिष्ठ, कमकुवत, क्षीण अशा लोकांवर अत्याचार होत असेल तर नैसर्गिक नियमानुसार सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी त्यांना विशिष्ट वागणूक देऊन, जागा राखून ठेवून, सवलत देऊन, एक समान संधी देऊन त्याचा विकास करणे हा आरक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. म्हणून ऑक्सफोर्ड कॉन्सेस डिक्शनरी ऑफ पॉलिटिक्सच्या व्याख्येमध्ये कोटा धोरण हे स्वीकारलेलं आहे. नंतर न्यायमूर्ती के राधास्वामी यांनी सुद्धा आरक्षणाची व्याख्या करताना असं म्हणतात की समतेचा मूलभूत अधिकार हा आरक्षणाच्या मूलभूत अधिकाराला मान्यता दिल्याशिवाय वास्तवात येऊच शकत नाही. जर आपल्याला समताधिष्ठित समाज निर्माण करावयाचा असेल, भारताच्या संविधानाने दिलेल्या समतेच्या अधिकाराची अंमलबजावणी करावयाची असेल तर आरक्षणाच्या मूलभूत अधिकाराला मान्यता देणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला समतेचा अधिकार अंमलात आणता येणार नाही. म्हणून आरक्षण हे कोणीही दिलेली देणगी, कोणीही केलेले उपकार नसून तो आपला हक्क आहे. त्याशिवाय आपल्याला समतेच्या अधिकाराचा वापर करता येणार नाही, जे कलम क्रमांक 14 पासून तर 18 पर्यंत भारताच्या संविधानामध्ये एक सामाजिक स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सामाजिक हक्क प्रस्थापित करण्याकरता देण्यात आलेले आहे. आरक्षण म्हणजे समानतेच्या तत्वाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विशेष संधी देणे होय. आपल्याला आपला विकास करण्यासाठी, आपली प्रगती करण्यासाठी दिलेली एक विशिष्ट अशा प्रकारची संधी, अशा प्रकारच्या व्याख्या आपल्याला अध्ययनादरम्यान पाहायला मिळतील. आरक्षणाच्या व्याख्याचा अभ्यास केल्यानंतर खऱ्या अर्थाने आपण आरक्षणाचा अभ्यास करत असताना प्रामुख्याने आरक्षणाचा इतिहास पाहणं आवश्यक आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये जो काही बागुलबुवा आहे त्याचं निरसन करणं आवश्यक आहे. आरक्षण म्हणजे विशिष्ट समाजाला जाणीवपूर्वकरित्या दिलेली भीक, अशा प्रकारचा एक वेगळा अर्थसुद्धा आरक्षणाच्या बाबतीमध्ये समाजामध्ये सर्वसाधारणपणे काढला जातो. परंतु आरक्षण म्हणजे दोन प्रकारच्या समाज घटकांना दिलेलं एक प्रकारचं वरदान होय. राज्याच्या अखत्यारीत येणारं आरक्षण हे दोन प्रकारचं असते. एक सार्वजनिक सेवा व शैक्षणिक क्षेत्र आणि दुसरं राजकीय पदे. दोन प्रकारच्या या आरक्षणामध्ये पहिलं आरक्षण हे कशा प्रकारचं आहे? अनेक वेळा आपण अभ्यास करत असताना किंवा समाजामध्ये वावरत असताना असं म्हणतोय की भारताच्या संसदेने 10 वर्षाकरिता आरक्षणाची सवलत आणखीन वाढविलेली आहे. परंतु 10 वर्षाकरिता भारताच्या संसदेने वाढविलेली जी 10 वर्षाची मर्यादा आहे, ती मर्यादा कोणत्या आरक्षणासाठी आहे हे मात्र राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी समजून घेणे आवश्यक आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये जेव्हा फार मोठ्या प्रमाणावर चर्चा, विचारविनिमय आणि धोरण निश्चिती सुरू होती, तेव्हा मात्र आरक्षणाच्या बाबतीमध्ये आग्रही असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपापल्या विचाराची धुमचक्री झाली. आणि तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सर्वसामान्य समाजाला तळागाळातून वर काढावयाचं असेल तर 2 प्रकारचे आरक्षण देणं आवश्यक आहे. आणि ते 2 प्रकारचे आरक्षण म्हणजे सामाजिक आरक्षण आणि दुसरं राजकीय आरक्षण. सामाजिक आरक्षणाची काय आवश्यकता आहे? सामाजिक आरक्षणाची आवश्यकता ही खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आहे.
आपल्या शैक्षणिक दर्जा उंचावावा, आपल्याला शैक्षणिक क्षेत्रात सर्वांनाच शिक्षण घेण्याची समान संधी मिळावी, शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण परिपूर्ण व्हावं, कोणत्याही प्रकारचा भेदभाव आपल्यावर होणार नाही, म्हणून सर्वांनाच शिक्षणाचा अधिकार बहाल करण्यासाठी शैक्षणिक आरक्षणाची नितांत आवश्यकता असल्याचं प्रतिपादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. कारण शैक्षणिक आरक्षण का आवश्यक आहे? एकेकाळी आमच्या या देशामध्ये शिक्षणाचा अधिकार हा विशिष्ट वर्गाच्या लोकांना होता. सर्वसामान्य माणसांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. अशा वेळी जन्म घेतलेल्या सर्वच मानव जातीला शिक्षणाची दालनं खुली करावयाची असेल तर शैक्षणिक आरक्षणाशिवाय कोणत्याही प्रकारचा पर्याय नव्हता. कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण घेतल्याशिवाय माणसाचा विकास होऊ शकत नाही. कारण शिक्षण हे अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानाचा दिवा सतत तेवत ठेवण्याचं काम करतं. आणि पर्यायाने आपण शिक्षण घेतल्यानंतर साहजिकच आपला आर्थिक दर्जासुद्धा उंचावण्यास मदत होते. आणि म्हणून श्रीमंत आणि गरीब यांच्यामधली दरी कमी करावयाची असेल व मध्यमवर्गीयांचा विकास करावयाचा असेल तर सार्वजनिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे. आमच्या या समाजामध्ये वेगवेगळ्या जातीच्या आधारावर व्यवसायांची वाटणी केलेली आहे. स्वच्छतेचे काम कोणी करावे, संडास साफ करण्याचं काम कोणी करावं, चप्पल करण्याचं काम कोणी करावं, केस कापण्याचं काम कोणी करावं, फर्निचर तयार करण्याचं काम कोणी करावं, मडकी भरण्याचं काम कोणी करावं, ह्या सर्वांची वाटणी जातीच्या आधारावर करण्यात आलेली आहे. आणि उच्चवर्गीयांनी मात्र केवळ मोठमोठ्या पदांवर आपला जन्मजात हक्क असल्याचा दावा करून आर्थिकदृष्ट्या क्षीण असलेल्या आणि शैक्षणिकदृष्ट्या अज्ञानी असलेल्या लोकांवर आपले विचार थोपविण्याचं काम केलं. मंदिरामध्ये पुजारी म्हणून कोणाचा अधिकार आहे? मंदिरावर कोणाचा अधिकार असावा? महाधिपती कोण असावं? शंकराचार्य कोण असावं? अशा प्रशासकीय कार्यालयांमध्ये संख्येने जास्त कोण असावं? मुख्यमंत्री, पंतप्रधान, मंत्रिमंडळामधले पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या क्रमांकाचे पद हे कोणाला द्यावीत? अशा प्रकारची जी इच्छा नेहमीच वरिष्ठांनी सर्वसामान्य माणसावर थोपवण्याचं काम केलं, अशा वेळी आरक्षणाशिवाय दुसरा कोणत्याही प्रकारचा पर्याय शिल्लक उरत नाही. म्हणून तळागाळातल्या लोकांना आपली प्रगती आणि विकास करण्यासाठी सार्वजनिक सेवा व शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षणाची आवश्यकता आहे. जोपर्यंत माणूस आपल्या चांगल्या प्रकारे जीवन जगण्याच्या स्तरापर्यंत पोहोचत नाही, जोपर्यंत त्याला समान दर्जा दिला जात नाही, जोपर्यंत त्याला समान वागणूक दिल्या जात नाही, जोपर्यंत त्यांच्यासोबत समानतेने वावरण्याचा प्रयत्न समाजाकडून केला जात नाही, तोपर्यंत हे आरक्षण कायमस्वरूपी ठेवावं अशा प्रकारची तरतूद भारताच्या संविधानामध्ये निश्चित करण्यात आलेली आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची भारताच्या संसदेची किंवा आणखीन कोणत्याही कार्यालयीन अधिकाऱ्यांची, मंत्र्यांची किंवा पंतप्रधानाची संमती असण्याची आवश्यकता नाही. दुसऱ्या क्रमांकाचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आहे राजकीय अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी. राजकीय स्तरावर जर या कनिष्ठ स्तरावर असणाऱ्या लोकांना राजकीय अधिकारापासून वंचित केल्या जात असेल तर त्यांना
राजकीय अधिकार प्रदान करून त्यांना मतदानाचा अधिकार देणे, निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार देणे, निवडून येण्याचा अधिकार देणे आणि त्यांना राजकारणामधली कोणत्याही प्रकारची पदं प्राप्त करण्याचा अधिकार असावा. जर ते निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकत नसतील तर त्यांना वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये राखीव मतदारसंघ निश्चित करून संसदेमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न या राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून करण्यात येतो. कारण राजकीय आरक्षणाशिवाय एकेकाळी विशेषाधिकार प्राप्त किंवा उच्चवर्गीय लोक राज्यातील सर्व किंवा बहुतांश सत्तेच्या मानाच्या जागा ह्या प्रभावशाली असलेल्या वर्गांसाठी राखून ठेवल्या जात असत. उदाहरणार्थ, राजाचा ज्येष्ठ पुत्रच त्याचा उत्तराधिकारी असावा, गुरु पुजारी बनण्याचा अधिकार केवळ ब्राह्मण जातीलाच असावा, इत्यादी प्रकारचे हक्क हे निश्चित केले गेले होते. अशावेळी समाजातील दुर्बल घटकांसाठी अन्यायकारक व अयोग्य मानले जात होते. त्यामुळे राजकीय आरक्षणाची आवश्यकता प्रतिपादन केली आणि राजकीय आरक्षणाची मर्यादा ही भारताच्या संविधानामध्ये 10 वर्षासाठी निश्चित करण्यात आलेली आहे. जर त्यांना योग्य प्रतिनिधित्व मिळत नसेल किंवा राजकीय दृष्टिकोनातून अन्याय होतो असा समज असेल, असं वाटत असेल, तर त्यावेळी भारताच्या संसदेमध्ये 10 वर्षाकरता राजकीय आरक्षणाची मर्यादा वाढविली जाते. अशा प्रकारचा हा राजकीय आरक्षणाचा इतिहास व सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा इतिहासाचा अभ्यास करण्याची आवश्यकता राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना वाटत असल्याचं मला वाटतं. त्यानंतर आपण आरक्षणाच्या बाबतीमधला नंतरच्या मुद्द्याकडे वळूया की भारतामध्ये आरक्षणाचं धोरण निश्चित करण्याच्या अगोदर, भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर ब्रिटिश काळामध्ये कशा प्रकारे ब्रिटिशांनी आरक्षणासंबंधीचे धोरण निश्चित केलेलं असेल. आपण बघूया की ब्रिटिशकालीन भारताचे आरक्षण संबंधीचे धोरण कशा प्रकारचे होते. ब्रिटिशांनी काय केलं? इसवी सन 1600 मध्ये भारतामध्ये येऊन ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. हळूहळू आपली पाळेमुळं पसरवली आणि आपली पाळेमुळं पसरत असताना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आमच्या देशामध्ये अनेक असलेले जे संस्थानिक आहे, त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून ब्रिटिशांवर आपला वचक निर्माण करणे आमच्या संस्थानिकांना अशक्य झाले. अशावेळी 1857ला आमच्या देशामध्ये एक स्वातंत्र्य समर सुरू झाला, स्वातंत्र्याचा उठाव सुरू झाला. स्वातंत्र्याची ठिणगी ही 1857ला पडली आणि त्या समोर अनेक घडामोडी भारताच्या राजकारणामध्ये घडण्यास सुरुवात झाली. 1857 नंतर भारताच्या स्वातंत्र्याचा उठाव सुरू झाला. 1885ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली आणि भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं नेतृत्व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वीकारलं. अशावेळी ब्रिटिशांच्या पायाखालची वाळू ही घसरायला लागली आणि तेव्हा ब्रिटिशांनी इंडियन काउन्सिल ॲक्ट नावाचा कायदा 1892 मध्ये तयार केला आणि या कायद्यानुसार केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये जवळपास 50% सभासद गैरसरकारी असावेत अशा प्रकारची तरतूद करण्यात आली. म्हणजे ब्रिटिशांनी आरक्षणासंबंधी किंवा भारतामध्ये असलेले जे वेगवेगळ्या जातीची, धर्माची, पंथाची, वंशाची लोक आहेत त्यांना कशा प्रकारे राज्यकारभारामध्ये किंवा आपल्या धोरणामध्ये समाविष्ट करून घ्यावं, कार्यालयामध्ये, ऑफिसेसमध्ये कशा प्रकारचं समाविष्ट करून घ्यावं, त्यासाठी 1892च्या कायद्यामध्ये त्यांनी विधिमंडळामध्ये भारतातील जवळपास 50% सभासद हे गैरसरकारी असावेत अशी तरतूद करण्यात आली की जे सरकारी नसतील, खाजगी, गैरसरकारी म्हणजे खाजगी असावीत अशी तरतूद करण्यात आली आणि काहीसं एक थोडंसं गांजर भारताच्या लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळे मात्र भारतातील जनता ही खुश झालेली नाही.
भारतातील जनता नाखुश होती आणि त्यानंतर 1892 नंतर भारताच्या राजकारणामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडत गेल्या. 1905 मध्ये बंगाल प्रांतांची फाळणी झाली. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जहाल गटाचा उदय झाला. वंगभंग आंदोलन सुरू झालं आणि अशा वेळी ब्रिटिशांबद्दल भारतीय जनतेच्या मनामध्ये मधला असंतोष हा जास्त खदखदण्यास सुरुवात झाली. आणि म्हणून अशा वेळी भारतीयांना शांत करण्यासाठी मोर्ले मिंटो नावाचा एक सुधारणाविषयक कायदा 1909 मध्ये ब्रिटिशांनी तयार केला. आणि 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणाविषयक कायद्यानुसार मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले. मुळातच ब्रिटिशांचे धोरण हे समाजामध्ये फुटीरतावादी प्रवृत्तीचे बीज रोवून आमच्या देशामधली जी विविधता आहे त्या विविधतेला भेदून फोडा आणि राज्य करा या नीतीनुसार हिंदू आणि मुस्लिमांना केवळ विभक्त करण्यासाठी 1909च्या सुधारणाविषयक कायद्यानुसार मुस्लिमांचे स्वतंत्र मतदारसंघ निर्माण केले आणि प्रथमच या देशामध्ये धार्मिक तत्वावर कायद्यानुसार आरक्षण देण्यात आलं. नंतर मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाद सुरू झाला. हिंदू आणि मुस्लिम एकमेकापासून दूर जायला लागले. 1909च्या कायद्यानुसार केंद्रीय विधिमंडळामध्ये जे आरक्षण मिळालं त्यामधून बंगालमधून 2, मद्रास, बिहार, ओरिसा, मुंबई व संयुक्त प्रांत यातून 1 अशा प्रमाणे 6 सभासद मुस्लिमांचे असणार यावर शिक्कामोर्तब झालं. परंतु त्यामुळे जो नाराज समाज होता, जी नाराज जनता होती, त्यांच्या मनामधले मात्र खदबद ही वेगळ्या प्रकारची होती. आणि अशा वेळी त्यांना सुद्धा काही प्रमाणात खुश करता यावे म्हणून इंग्रजांनी पुन्हा 1919चा मॉन्टेगू चेम्सफोर्ड सुधारणाविषयक कायदा मंजूर केला आणि द्विगृही कायदेमंडळ निर्माण करण्यात आलं. आणि या द्विगृही कायदेमंडळामध्ये मात्र दोन्ही सभागृहामध्ये की ज्यामध्ये पहिलं सभागृह हे काउन्सिल ऑफ स्टेट आणि दुसरं केंद्रीय लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अशा प्रकारच्या या 2 मतदारसंघांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना निवडून आणण्याचा घाट ब्रिटिशांनी 1919च्या सुधारणाविषयक कायद्याद्वारे तयार केला. आणि त्यामध्ये कोणते कोणते मतदारसंघ असतील, द्विगृही कायदेमंडळामध्ये कोणकोणत्या प्रकारचे लोक निवडून यावेत, तर त्यासाठी त्यांनी सामान्य मतदारसंघ, युरोपियन व्यापारी, जातीय मतदारसंघ, जमीनदार, युरोपियन, भारतीय व्यापारी, मुस्लिम, भारतीय ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या जातींसाठी व वेगवेगळे राखीव मतदारसंघ अशी तरतूद करण्यात आली. म्हणजे जातीसाठी राखीव मतदारसंघ असावेत अशी तरतूद 1919च्या चेम्सफोर्ड सुधारणाविषयक कायद्यानुसार ब्रिटिशांनी भारतांना दिले. आणि हे जातीय मतदारसंघ केवळ भारतातील जनतेला लुभावण्यासाठी देण्यात आलेली तरतूद होती. या अशा प्रकारच्या राखीव मतदारसंघामधली ब्रिटिशांचे जे धोरण होतं ते मात्र काहीसं वेगळं होतं. कारण त्यांना सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यापेक्षा ब्रिटिश साम्राज्य मजबूत करणे हे जास्त आवश्यक होतं. आणि म्हणून त्यांचा संपूर्ण फोकस हा सामाजिक न्याय प्रस्थापित न करता यांना वेगवेगळ्या माध्यमातून विभक्त करून केवळ आपलं साम्राज्य अधिक कशाप्रकारे बळकट करता येईल यासाठीचं संपूर्ण योजना त्यांनी या वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला. परंतु हळूहळू मात्र भारताची जी वाटचाल आहे, भारतामधलं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व मात्र स्वातंत्र्याच्या दृष्टीने, स्वातंत्र्य मिळवण्याच्या दृष्टीने मात्र अतिशय वेगाने आगेकूच करत होतं. आणि अशा प्रकारे या भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची धार आणखीन तेज किंवा वेगवान होत असताना मात्र इंग्रजांना 1919च्या कायद्यानुसार भारतीयांना थोपून धरणं अशक्य झालं. आणि अशा वेळी 1927 मध्ये सायमनचं कमिशन
आपलं सायमन कमिशन हे एक तयार करण्यात आलं आणि या अहवालामध्ये मात्र त्यांनी अल्पसंख्याकांना विभक्त मतदारसंघातून प्रतिनिधित्व देण्याची पद्धती चालू ठेवावी व दलितांना राखीव जागा देऊन प्रतिनिधित्व देण्याची व्यवस्था करावी अशी शिफारस केली. म्हणजे 27च्या सायमन कमिशन अहवालामध्ये मात्र त्यांनी काहीशा प्रमाणामध्ये अल्पसंख्याकांना विभक्त मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व द्यावं आणि दलितांना सुद्धा राखीव जागा देऊन प्रतिनिधित्व देऊन खुश करण्याचा प्रयत्न सायमन कमिशन अहवालामध्ये ब्रिटिशांनी केला. आणि ही शिफारस केवळ राजकीय स्वरूपाची होती, आर्थिक सामाजिक स्वरूपाची नव्हती. केवळ राजकीय आमिष दाखवून कोणत्याही प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून किंवा सामाजिक दृष्टिकोनातून दलित आणि अल्पसंख्याक हे पुढे जाऊन आपला विकास करणार नाही याची खबरदारी मात्र इंग्रजांनी या सायमन कमिशनच्या अहवालामध्ये केलेल्या तरतुदीवरून आपल्याला दिसून येते. परंतु सायमन कमिशनच्या अहवालामध्ये जे काही आरक्षण देण्यात आलं, जे काही व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यानंतर मात्र पुढे भारतमंत्री बर्कनहेड यांच्या आव्हानावरून मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली एक नेहरू समिती तयार करण्यात आली. नेहरू समितीचे अध्यक्ष हे मोतीलाल नेहरू होते आणि मोतीलाल नेहरूंनी राष्ट्रीय काँग्रेसच्या सोबत किंवा राष्ट्रीय काँग्रेसने आपल्यावर टाकलेली जबाबदारी पार पाडत असताना एक नेहरू समिती नावाचा अहवाल तयार केला आणि त्या नेहरू समितीच्या अहवालामध्ये मागासवर्गीयांना, दलितांना कायदेमंडळामध्ये राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली नाही. नेहरू समितीने मागासवर्गीयांना व दलितांना कायदेमंडळात राखीव जागांची कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाही. बर्कनहेडन यांनी आव्हान केल्यानंतर सुद्धा बर्कनहेडनला का आवाहन करावं लागलं तर सायमन कमिशनच्या अहवालामध्ये देण्यात आलेलं जे प्रतिनिधित्व आहे त्यामुळे भारतीय जनता किंवा भारतामधली जनता ही असंतुष्ट असल्यामुळे भारतीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली एखादी समिती स्थापन करून त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार द्यावा म्हणून भारतमंत्री डॉक्टर बर्कनहेड यांनी मोतीलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आणि त्यांना तो अधिकार दिला. परंतु दुर्दैवाने नेहरू समितीने सुद्धा मागासवर्गीयांना आणि दलितांना की जे समाजामध्ये खितपत पडलेले आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या राखीव जागांची तरतूद केलेली नाही. अल्पसंख्याक मुस्लिमांना मात्र राखीव जागा ठेवण्याची शिफारस नेहरू समितीने केली होती. आज वर्तमान काळामध्ये किंवा सध्याच्या काळामध्ये नेहरू घराण्यावर किंवा नेहरूंच्या विचारावर जे आगपाकट केली जाते किंवा जो विरोध केला जातो आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, अल्प किंवा जातींच्या दृष्टिकोनातून, तेव्हा मात्र नेहरूंनी किंवा नेहरू घराण्याने अल्पसंख्याक मुस्लिमांकडे नेहमीच आपला वरदहस्त किंवा आपला आशीर्वाद कायमस्वरूपी ठेवण्याचा प्रयत्न हा मूळतः पूर्वीपासून चालत असलेला आपला नेहरू समितीच्या अहवालावरून दिसून येतं. कारण अल्पसंख्याक मुस्लिमांना राखीव जागा ठेवण्याची शिफारस नेहरू समितीने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये केलेली आहे. नंतर अशा प्रकारची भारतामध्ये राजकीय व घटनात्मक व्यवस्था कशी असेल, जातीय प्रतिनिधी यावर विचारविनिमय कशा प्रकारचा करावा, लोकांना जर आपल्याला सामावून घ्यावयाचं असेल, सर्वांना जर सारखे अधिकार द्यावयाचे असेल तर काय करावं. आणि म्हणून इंग्रजांनी एक छान अशा प्रकारची युक्ती आखली आणि 3 प्रकारच्या गोलमेज परिषदा इंग्रजांनी घेतल्या. 1930 ते 32 या काळामध्ये 3 गोलमेज परिषदांचं नियोजन इंग्रजांनी इंग्लंडमध्ये केवळ भारतातील जनतेला राजकीय व घटनात्मक व्यवस्था कशी असावी, जातीय प्रतिनिधित्व यावर विचारविनिमय करता यावा म्हणून या गोलमेज परिषदांचं आयोजन केलं गेलं. या गोलमेज परिषदेमध्ये भारतामधले काँग्रेसचं नेतृत्व व दलितांचं नेतृत्व करणारे वेगवेगळे प्रतिनिधी गेलेत.
गोलमेज परिषदेमध्ये दलितांचं प्रतिनिधित्व करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. परंतु त्यावेळी मात्र काहीशा प्रमाणात राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांवर नाराज असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे केवळ राष्ट्रीय काँग्रेसच्या विरोधामुळे असं म्हटलं तर फारसं अनुचित होणार नाही. आणि म्हणून या गोलमेज परिषदेमध्ये महात्मा गांधीजींनी दलितांना वेगळे मतदारसंघ देण्यास विरोध केला. आणि तेव्हापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या आरक्षणासंबंधीच्या धोरणामध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं मतैक्य होत नाही असं जेव्हा दिसून आलं तेव्हा ब्रिटिश पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा जाहीर केला. जर भारतामधलं नेतृत्व आपापसामध्ये चर्चा करून मतैक्य करत नसेल तर त्यावेळी त्यांना खुश करण्यासाठी म्हणून एक जातीय निवाडा जाहीर केला. आणि या जातीय निवाड्यानुसार मुस्लिम, शीख, भारतीय, ख्रिश्चन, महिला, दलित यांना मतदारसंघ देण्यात येईल. तसेच कामगार, कारखानदार, जमीनदार, विद्यापीठ व व्यापाऱ्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ असतील व दलितांना विभक्त मतदारसंघाबरोबरच सामान्य मतदारसंघातूनही निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल असे गोलमेज परिषदेत जाहीर केले. ह्यामध्ये सर्व जाती धर्मांना स्वतंत्र मतदारसंघ असतील असं जाहीर करण्यात आलं. दलितांना सुद्धा विभक्त मतदारसंघामधून निवडणूक लढता येईल आणि स्वतंत्र मतदारसंघ सुद्धा असतील असं जाहीर केलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली की ज्यामधून अस्पृश्याचे प्रतिनिधी अस्पृश्यांनीच निवडावे, त्याला मात्र ब्रिटिशांनी हिरवा सिग्नल दिलेला नाही किंवा अनुमती दिलेली नाही. आणि त्याला दुर्दैव म्हणावे की काय, आजपर्यंत सुद्धा जरी आरक्षण असेल तरी आरक्षणाच्या आधारावर निवडून येणारा प्रतिनिधी हा आरक्षण असलेल्या जनतेकडून निवडला जात नाही. कदाचित ते गोलमेज परिषदेचं अपयश, राष्ट्रीय काँग्रेसचं अपयश की बाबासाहेब आंबेडकरांचं अपयश असेल या संबंधीचा विचार करणं किंवा त्यासंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे राज्यशास्त्रांच्या अभ्यासकासमोर एक प्रकारचं आव्हान आहे. अशा प्रकारे भारतामध्ये आरक्षणासंबंधीचा इतिहास, ब्रिटिशकालीन आरक्षणासंबंधीचे धोरण याबाबत आपल्याला विचार करावा लागेल. आणि जर कोणत्याही प्रकारे आरक्षणाच्या बाबतीमध्ये जर आपले वेगळे विचार असेल तर ते बाजूला ठेवून केवळ सामाजिक, आर्थिक, राजकीय, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी आरक्षण अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे असंच आपल्याला दिसून येतं. आणि ते आवश्यक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपण आत्तापर्यंत आरक्षणाची व्याख्या, आरक्षणाचा इतिहास आणि ब्रिटिशकालीन आरक्षणासंबंधीच्या धोरणाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोलमेज परिषदेवर आपण काहीशी आरक्षणाच्या दृष्टिकोनातून दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपण पुढल्या तासिकेला किंवा पुढल्या स्लाईडला पुणे करारासंबंधीचा अभ्यास करूया. तुर्तास आपण इथेच थांबू. धन्यवाद.